नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज कुठे अशी काय लॉंग टूर नाही आहे किंवा आज फॅमिली नाही आहे. आज आहे काही माझ्या फालतू दलिंदर नको असलेल्या मित्रांबरोबर माझी ट्रिप आहे आणि मुन्ना आहे सोबत आणि काही दलिंदर येत आहेत आता मागून. तर विषय असा आहे की आम्ही जाणार आहोत एक दिवसाच्या दापोली ट्रिपला आणि बेसिकली दापोली एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे एक्सप्लोर करणार आहोत. आम्हाला काही एक स्पॉट्स माहिती आहेत आणि वन डे ट्रिप आहे, म्हणजे आज शनिवार आहे, आज आम्ही जाणार आहे आणि उद्या लगेच आम्ही रिटर्न येणार आहे. तर बघू कसं होतं काय होतं, तर भेटूया जर्नीमध्ये. आणि आता हे दलिंदर आले की तुम्हाला ओळख करून देतो थोडंसं. आणि ज्या दलिंदर मित्रांबद्दल मी बोलत होतो ते इथे आलेले आहेत. हा ड्रायव्हर आहे आमचा. आम्ही ड्रायव्हरला अशी कधी ड्रायव्हरला आम्ही असं कधी वेगळी वागणूक देत नाही. आम्ही नाश्ता पण देणार आहोत ड्रायव्हरला आणि पुढे काही अजून फालतू मित्र आहेत माझे. तर आता आमचे ट्रिप चालू होत आहे. प्लीज यार माझ्या ब्लॉग मध्ये डिस्टर्ब करू नकोस. तर अशा तरीने आमची ट्रिप चालू होते आता ब्लॉग मध्ये. पहिला माझ्या ब्लॉग मध्ये चेहरा प्लीज. तर हो, आपण भेटूया पुढच्या प्रवासात. तर आता आम्ही प्रवास आमचा चालू आहे. प्लीज यार आता प्रवास चालू आहे. आमच्या बरोबर एक साई भक्त पण आहे, सुमेध. एक साईबाबांचं एक आपण गाडी निघायच्या आधी कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर प्रवास आपला चालू झालेला आहे. पुढे भेटूया काही फालतू गमती जमती घेऊन. आता आलोय आम्ही चहा घ्यायला गोल्डन धाबा मध्ये आणि थोड्या वेळाने आम्ही परत निघू. ब्रेकफास्ट नाही करणार आहे, फक्त चहा घ्यायला. काय आहे नाश्त्याला? मेदूवडे वडेत 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 नाही काम करू इथे. चहा पिऊ. डॉक्टर आले का आपल्यासोबत? आधी तर चष्मा नव्हता. हे बर्थडे कोणाचा? हे ना आपल्या चला cheers bro. Cheers guys. सकाळ सकाळ जे बनमस्काची मजा येते. आहा. मला नाही टुटी फुटी वाले पाव आहे. कसं आहे बनमस्का आदित्य? मस्त आहे. खाल्लाय तू कधी? नेहमी नाश्ता माझा हात असतो इराणी मध्ये जाऊन. मला नाही वाटत आहे. तुम्हाला काय माहिती चहा चपातीवाले? आम्ही ड्रायव्हरला पण नाश्ता देतो, चहा पण आम्ही जी घेतो तीच आम्ही ड्रायव्हरला पण देतो. पहिला कॉन्ट्रो पडलाय आम्हाला ₹35 चहा आणि बन मस्का. मी ब्लॉग मध्ये हिशोब पण ठेवणार आहे, त्यामुळे कोणी 35 रुपये होता 70 बोलतोय. 70 बबलू फ्रॉड करू नको, लोकांना पण हिशोब कळेल काय आहे तो. 35 रुपये. या ट्रिप मध्ये तुझे फॉलोअर्सना कॉन्ट्रो हे नवीन त्यांना शिकायला भेटेल. जसा मुन्ना बोलला की कॉन्ट्रो हा जो प्रकार असतो प्रत्येक ट्रिप मध्ये तुम्हाला माहितीच असेल, जे फिरतात जे माझे मित्र ग्रुपने, की कॉन्ट्रो या विषयावरनं किती वाद विवाद होतात. तर आम्ही काय केलंय की ब्लॉग या पद्धती, म्हणजे ब्लॉग या मीडियमने आम्ही कॉन्ट्रोचा पण हिशोब ठेवणार आहे आणि प्रत्येकाला कळेलच किती फायदा. म्हणजे आज दापोली ट्रिपचा वन डे ट्रिप तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला कॉन्ट्रो किती रुपयाचा पडेल
हे इंडिव्हिज्युअली तुम्हाला कळेल. तर मला वाटतं आपल्या जो दापोलीचा जो हे आहे त्याचा मला वाटतं जरिया हे ठेवूया. सेकंड स्टॉप नाश्ता. आता आम्ही आलोय कामत हॉटेल. ड्रायव्हर गाडी लॉक केली काय? ड्रायव्हर गाडी लॉक केली. ड्रायव्हर आम्ही ब्लॉग चालू केला ना आम्ही शिव्या, मग तुला सर्व एडिट करावं लागेल, बीप करावं लागेल कंटिन्यू. सगळ्यांचा नाश्ता आलाय पण मयूरचा नाही आलाय. काय मागवलंय मयूरने? उत्तप्पा मागवलाय. आणि काय करतोय रातमध्ये? व्हिडिओ बघताय उत्तप्पा कसा बनवायचा. कसा आहे डोसा? खाल्लाय तू कधी? हॉटेल त्यांना आपण सजेस्ट करूया. कुठलं आहे हॉटेल? तेच नाव बाहेर जाऊन बघूया. कुठे लोकेशन आपले? कामत आहे कामत. जमणार तसं मी काय एक मिनिट मला बोलायचं असं बोल. प्रश्न कॉन्ट्रो गाडीच्या काळजीच आहे. मेंटेनन्स मला करायला लागेल. मला भरावं लागेल. आम्ही एका टीम मधले हाय हाय. तर आताच आमचा नाश्ता झालाय आणि नाश्त्याचा कॉन्ट्रो आहे 146 रुपीज. बबलू तुला सगळे कॉन्ट्रोचे पैसे आले का? कोणाचे नाही आले? बबलूने नाही म्हणले रे. हा माझे आले ना. पहिला मी दिले तुला 35 रुपये. अरे नाही, नवीन रूल पास झालाय काहीतरी. नवीन रूल पास झालाय बबलू. 100च्या खाली असेल तर कॉन्ट्रॅक्ट मंजूर काय मंत्री आम्ही फक्त आमदार लोक आम्ही काय करायचं ठरवलं म्हणजे विषय संपला. आणि ग्रुप मधला मेन मुख्यमंत्री आहे. आपण तिघच ग्रुप मध्ये ऍक्टिव्ह सध्या. धरली धरती धरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. डिरेक्टर वाटतं रे बबलू. बी ग्रेड पिक्चर बी ग्रेड डिरेक्टर वाटतं. हा ना सी ग्रेड पिक्चरचा डिरेक्टर उल्लू.com. कुठला कुठला? आणि हा आपला नवीन टनल अटल टनल. याच्यामुळे आपले जे परशुराम घाट जो आहे तो आपल्याला चढायला लागत नाही. त्याच्यात काय पण
हा मनालीला बाहेर पडतो. पडायला बाहेर पडतो. यांनी शिवाय आणि देऊन हा वापरला. सगळ्यात लांबवाला आहे कोकणातला. रोहतांग पास मिस करतो. रोहतांग पास. बरोबर. आता आपण लडाखला बाहेर पडणार. नाही, रोहतांग पास skip. मनालीवरनं जाता. मनालीवरून लडाख करण्यासाठी रोहतांग आणि हा लांब आहे. खेड मार्गे 9 आहे का? किलोमीटरचा आहे. आणि हा खेड मार्गे रोहतांग. खेड मार्गे रोहतांगला चाललोय आम्ही. आणि सगळ्यात लॉंगेस्ट आहे हा. लॉंगेस्ट टनल आहे. थंडी पण बाहेर पडतो. आणि लडाखला लोक वॅगनर घेऊन आले. आणि हा टनल क्रॉस केला स्नो दिसतो. कुठला पास आहे हा? रोहतांग पास क्रॉस केला आपण. अच्छा, ओके. वाव. मायनस थोडंसं ऊन आहे. तर आता आपण ऍक्च्युली कुठे आलोय आपण? पण टुवर्ड्स लडाखला जातोय. कुठे आलोय ड्रायव्हर? टुवर्ड्स लडाख. अरे सिरियसली सांगा यार. अरे सिरियसली यार असं का करतोयस तू यार? गावीकडे बर्फ आहे. हे तो डोंगरावर डोंगरावर बर्फ आहे. त्या डोंगराच्या पलीकडे चाईना आहे. पण तुम्हाला इथे यावं लागेल मायकल. ते बघण्यासाठी हा. स्वतः यावं लागेल. त्या डोंगराच्या पलीकडे चाईना आहे. स्वतः यावं लागेल. अरे sorry बोलला ना. आदित्य, तुला काय वाटतं मित्र हा कसा असायला पाहिजे? मित्र असावा नाहीतर नसावा. नाही, खरं विचारतो मी सिरियसली. नाही पण खरं आहे. कसं आहे ना, आपला आपल्या सोबत असतो म्हणजे आपला मित्र पण आपल्या सोबत असतो. हा आपला मित्र नाही. त्याला दुसरे ते हे पाहिजे. बनियन वाले मायकल मला नाही पटत. याला दाखव ना. किती एकावर चर्चेत असतं. आदित्य, मयूर बद्दल तुला Practical माणूस आहे ना त्याबद्दल विचार करा. नाही, पण मला तुला पटतं का त्यांनी जे तुझ्याबरोबर नाही, केलं? नाही, मला तर अजिबात पटत. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, त्याने काय करायला पाहिजे होतं? जसं तो मला कामासाठी बोलवतो हा, तसं त्याने मला सगळीकडे इन्व्हॉल्व करा. खुशी दुःखात बरोबर आहे. कुठे फिरायला गेला तर मला ऍटलीस्ट विचारावं. पण त्याने नाही का विचारलं तुला? त्याला का तो असं? विचारच देत नाही यार अजून. प्लीज यार, बोल यार. रिझन आहे का? नाही सांगायचं. झालं. मला हा सांगण्यासारखा माणूस नाहीये. काय बोलायचं आहे यावर? हो ना, तुझं काय मत आहे पुन्हा यावर, या विषयावर? मला तुझं- हा विषयच माहित नाही. ज्याच्यामुळे भांडणं लागली, जो नाराज आहे तो बोलतो विषयच माहित नाही. मला विषयच नाही माहिती हा. पण आदित्य बोलतोय म्हणजे तासभर भांडण झालं. तासभर भांडण झालंय. मी आदित्यच्या भांडणं ह्यानीच लावली. मी आदित्यच्या बाजूला तरी याला विषय माहित नाही बोलतो. अरे बबलू, मी कॅल्क्युलेशन करून देतो सगळं. मला विश्वास नाही बबलू. तुला सांगितलं फुल याच्यावर विश्वास नाही. फुल करावं. तुला मी सांगितलं मी मला माहिती नाही मी देणार नाही. अरे जास्तीत जास्त 4,500 तर निघाल. मला याच्यावर विश्वास नाही. नाही, नाही, अरे बाबा. बबलू आता सांगणार तो कंट्रोल करणार. ते बघू आता किती जातं. डिवाइड बाय 7 करायचे. अरे मी डिवाइड बाय 7. तुम्ही लावता पण ऍड करा. अरे जास्तीत जास्त 800 रुपये पण पर्यंत. असो, Per आम्ही person? येणार नाही. हो. कसं काय? तर किती पाहिजे? 200 पासून. हे व्हिडिओ चालू आहे प्रशांत. हे मी व्हिडिओ clear 4,500 मध्ये करतोय. टाकी full होते. पुढच्या महिन्याच्या मग भाड्यात किती किती होतात बघ ना. आपण 7 जण आहे. हा मग कर ना. 4.5 डिवाइड बाय 7 कर. किती झाले? 500 रुपये. 800 रुपये कसे होते? माहित नाही मला एवढं हो ना. गणितात. मी 7 वेळा पेपर दिला माहिती गणिताचा. 350. किती होतं मयूर? किती झालं? हा बोला 350. अरे आता किती झालं? मला माहिती नाही काय. आमच्या गणितात 350. हे किती हजार थांब ना जरा, ते बघ. अरे 9,000चा टाकलाय. जाऊन ये. हे किती झालाय कॉन्ट्रो? 3,900. 3,900. ते ठेव पुढे. कॉन्ट्रो आलाय 557 रुपये. 0.41. दिला ना. आता आम्ही पोचलोय खेडला आणि थोड्या वेळाच आहेत आम्ही जरा शोधू कुठे थोडा अजून आमचा प्रवास बाकी आहे. थोडा कुठे हॉटेल्स चांगले आहे का. आम्ही अनप्लॅन्ड आलोय, आम्हाला काहीच माहित नाही कुठे जायचंय काय. आणि आय थिंक अनप्लॅन्ड ट्रिप्स बेस्ट असतात. याच बेसवर निघालोय. सो बघू कुठे आता अरेंजमेंट होते काय होते. आणि आता आम्ही पोचलोय कर्दे बीचला आणि पूर्ण गँग आहे सोबत. आणि आता आमची शोध चालू आहे जरा रूमची, कारण आम्ही बुकिंग केली नव्हती आणि 2 ठिकाणी विचारलं, तिकडे फुल दिसतंय. बघूया. आमचा माणूस गेलाय शोधायला. आमचा कॅप्टन
आमचा कॅप्टन शोधतोय, विचारपूस करतोय. ब्लॉग घे. आणि फायनली Yes. रूम ठरलेली आहे. रूम आम्हाला भेटली आहे भीक मागून, विनवण्या करून. थोडंसं सांग ना यार, मी पण कमी केलं यार. एक 8,000 पर्यंत रूम भेटली आहे, विच इज. आणि हा मिल कामगार चाललाय. रूम भेटली आम्हाला 8,000ला, जोक सपाट. पण लुकिंग एट द व्ह्यू नॉट सो बॅड. आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर फिश हवी असेल तुम्हाला, तर इथे किलोप्रमाणे जर तुम्ही विकत असणार फिश, तर किलोप्रमाणे तुम्हाला बनवून पण देतात. किलोचे ते काहीतरी 500 रुपये चार्ज करतात. आणि त्यांचे मेन्यू पण आहेत. आणि प्रॉपर्टीचं नाव आहे सुराली बीच रिसॉर्ट. सुराली वाडी पण म्हणतात, सुराली बीच रिसॉर्ट पण म्हणतात. आणि असा एक व्ह्यू आहे. आणि जे ड्रोन शॉट्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवेनच. पण आय थिंक इट्स अ व्हेरी गुड आणि फ्रेंडली बजेट फॉर अ ग्रुप ऑफ पीपल. आम्ही 7 आहोत टोटल. आणि 8,000 इज नॉट बॅड पर नाईट. आणि त्यात 2 कॉटेज मिळालेत. आणि AC आहे, सुंदर आहे. थोड्या वेळाने मी तुम्हाला कॉटेज पण दाखवेन. सो या, थोड्या वेळाने कॉटेज बघूया. अशा पद्धतीचे कॉटेज आहेत, वुडन कॉटेज. हा व्ह्यू आहे समोरचा, सुंदर असा. एक छोटासा बाग टाईप पण आहे समोर. आणि रूममध्ये तुम्ही एंटर झालात तर देर इज 2 बेड आहेत, एक फॅन. ही रूम AC नाही आहे, बट इथे आतमध्ये एक बेडरूम आहे ज्यावर आरामात बारीक लोक असतील तर 3 लोक झोपू शकतात. आणि एक बेड इथे ॲडजस्ट होऊ शकतो. इट इज अप टू यू हाऊ यू वॉन्ट टू ॲडजस्ट. आणि AC रूम आहे, तर आय डोंट थिंक की प्रॉब्लेम यायला पाहिजे. त्यानंतर आहे आतमध्ये वॉशरूम आहे. आणि दिस इज दी वॉशरूम. आणि हो, दॅट्स आवर रूम टूर. एक छोटी बाल्कनी पण आहे तुमच्यासाठी. इफ यू वॉन्ट टू सिट आउट अँड चिल, ही आहे बाल्कनी. हे आहे सुंदर कर्दे बीच. आणि डॉगेश भाई क्या बोलता भाई, एक नंबर. आणि इकडे आहेत काही कुत्री आणि हे काही कुत्रे. काय दृश्य आहे मित्रांनो. इथे आहे सूरज और यहाँ है चांद. क्या बात है. आणि हा आहे दलिंदर. कसं दलिंदर वाटतंय बघा ना. मित्राचं कसे का असे दलिंदर दिसतात मला तेच कळत नाही. किती पण यांनी चांगले कपडे घातले, काही केलं तरी दलिंदरच वाटतं. हा दुसरा दलिंदर गेला. पूर्ण सीनची वाट लावून टाकली. मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे एक गाडी पाण्यात अडकली होती. ही आहे ती गाडी माझ्या मागे. पूर्ण पाणी भरलं आहे आतमध्ये. तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही बीचमध्ये येताय, बीचवर फिरायला येते, तर अशा गाड्या वगैरे तुम्ही आत आणू नका. कारण काय होतं की तुमचंच नुकसान होणार आहे. आता त्या ज्या गावच्या पोरा होते त्यांनी हेल्प करून त्यांना ती गाडी बाहेर काढून दिली. पण कसं आहे की शेवटी सगळ्यांनाच त्रास होतो आणि एक पर्यटन खराब होतं. तर अशा गोष्टी करू नका ज्याने या बीचचे सुंदर बीचला गालबोट लागेल. कुठेही इनफॅक्ट तुम्ही गेलात तर अशा गोष्टी करू नका. म्हणजे एक रिक्वेस्टच करू शकतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजचा दिवस एंड झालेला आहे आणि उद्या आपला चेकआउट आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि वी आर अबाउट टू स्लीप आफ्टर अ व्हेरी लॉंग डे. तर भेटूया उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजलेत 7:30 आणि
काल खूप मजा केली आम्ही, खूप धमाल केली. आणि आत्ता रिव्ह्यू असा आहे की आम्ही काल फूड मागवलं. आम्ही थोडा कंटाळा केला, आम्ही बाहेर गेलो नाही मागवायला, थोडा दमलेलो म्हणजे हा बेसिकली म्हणून. आणि आम्ही मार्केटला गेलो नाही, आम्ही फिश घेतली नाही. आणि त्यामुळे झालं असं की जे फूड आम्ही मागवलेलं ते आमच्या ह्याच्याप्रमाणे इट वॉज टू एक्सपेन्सिव्ह आणि क्वांटिटी खूप कमी होती. आणि जर तुम्ही बजेट फ्रेंडली बघत असाल तर आय विल नॉट सजेस्ट की तुम्ही इथल्या मेनूवरनं ऑर्डर करा. तुम्ही फिश आणा आणि येतानाच जर तुम्ही आणलं तर तुम्हाला ते जरा जास्त बेटर परवडेल, तुम्ही जर जास्त लोक असाल तर. काय वाटतं तुला? बरोबर, निष्काळजीपणा झाला जो आपला, आमचा निष्काळजीपणा झाला. हरणे बंदर इथून जवळ आहे, तिथे जाऊन तुम्ही जर फिश घेतलं आणि मग इकडे येऊन त्यांना दिलं तर किलोप्रमाणे तुम्हाला ते बनवून देतात. आय थिंक 500 रुपीज काहीतरी चार्ज आहे, बट आय थिंक इट इज वर्थ बिकॉज तुम्हाला पोटभर व्यवस्थित खायला तरी मिळेल. एनिवे, चुकांनी माणूस शिकतो आणि ह्याच्या पुढे या व्हिडिओचा रिव्ह्यू आहे आम्ही दिलेला आहे कारण तुम्हाला त्यामुळे थोडंसं हे मिळेल, आयडिया येईल की काय असतं कसं असतं. ड्रोन शॉट घेऊया. आणि हो, आणि आता थोडा एक ब्रेकफास्ट इथे इन्क्लुडेड आहे तुमच्या विच इज अ गुड थिंग. आणि ब्रेकफास्ट करून आम्ही निघतोय मुंबईकडे. कॉफी पण एक प्रकारची नशाच आहे. सकाळचा उतारा कॉफीचा. परत कधी आमच्या रूममध्ये झोपायला घेणार नाही खरं. आदित्य, बबलू आणि हा यांची टीम बनवली आता घरून. अरे लय डेंजर घोरले रे. 500 रुपये एक्स्ट्रा गाडी. लिओ 10 नंतर घरची कामं 0 10 नंतर. आणि मग दुकानात बबलू कसं होता ब्रेक? दुकानात पण 2-2:30 जाते जेवण. आता या मुलाने मोठं नुकसान केलं असतं. काल मला ज्ञान देत होता की कशी मी काळजी घेतो ड्रोनची आणि मी हे करतो आणि ते करतो आणि ड्रोन आताच पडलाय. पण नाही आहे जिवंत आहे. आहे जिवंत आहे. ड्रोन चक्कर येऊन पडलाय. ड्रोनला पण चक्कर आली. आता ते डिस्कनेक्ट नाही ना? अरे अचानक डिस्कनेक्ट झालं इथं आल्यावर. मालकाला कळलं ना आता. वाघ आला. कॉन्ट्रोचा हिस्सेदार, बाजूच्या ग्रुप मधल्या पण कॉन्ट्रोचा हिस्सेदार आलाय. आमच्या कॉन्ट्रो मध्ये तर आहेतच. स्वखुशीने दिले. त्याला भीक म्हणतात, स्वखुशीने. ड्रोन मध्ये दिसेल कसा क्रॅश झाला. ड्रोनने स्वतः रेकॉर्ड केलाय की तो कसा पडलेला. तर हो, आणि ए बाबा हे कावळा आलाय. ए घेऊन जायला. अरे बापरे. मायकल रात्रभर आम्ही दरवाजा उघडा ठेवून झोपलेला. बाबा हे प्रॉब्लेम असा आहे की नेटवर्क नाहीये, त्यामुळे पेमेंट होऊ नाही शकत आहे. आणि ह्याच्याकडे नेटवर्क आहे पण ह्याच्याकडे पैसे नाही. माझे पैसे मी दुसऱ्याला पाठवून ठेवतो. खोटं नको बोलू, पैसे नाहीत तुझ्याकडे. पैसे आहेत. भांडी वगैरे घासायचं असेल तर हा आमचा माणूस आहे. ए बघ, फक्त मला 100 रुपये दिले, अजून 2000 रुपये येणं मला बाकी. बबलू प्लीज पैसे दे. बबलू हे बघ, मी ब्लॉग मध्ये बोलतो हे सगळं. प्रत्येक ग्रुप मध्ये एक स्कॅमर असतो. काही दिले नाही. हे बघ 100 रुपये दिले. हे बघ प्रूफ. हे कितीची नोट आहे? 100ची नोट आहे. प्रूफ काय? प्रूफ काय? हे बघ मी 100ची नोट दाखवते. गणपती बाप्पा. आणि आम्ही निघालोय परतीला मुंबईला. आणि आमचे ड्रायव्हर बदललेत. हे पुणा सातारा भाडी मारतात
300 रुपये सीट 500 रुपये सीट जर कोणाला यायचं असेल प्रशांत हे बघ, आम्ही तर मस्करी येऊ केली शकता ना, तुम्ही. मग बोलू नकोस. आमच्या आदित्यला बोलतो. आम्हाला आता आलोय आम्ही इथे नीलकमल जेवायसाठी. या हॉटेलला व्ह्यू खूप छान आहे. सांगितलं मी त्याला खास ठेवायचं. अरे तिथेच मानगावला आणि ट्रॅफिक खूप आहे आणि वाघ आहेत, गोरतायत अजून पण. हे ताडोबाचे वाघ आहेत, नको असलेले ते लोकांनी इथे सोडले लोकांमध्ये. एकच ड्रायव्हर असा आहे ना, खरंच यार, हिरा आहे हा, हिरा आहे. पट्टेरी वाघ, पट्टेरी वाघ, रंगीबिरंगी वाघ, ओल्डमोंग वाला वाघ. आणि आता आम्ही चाललोय फूड कोर्ट. कुठला फूड कोर्ट आहे? पनवेल फूड कोर्ट. सुरुवात चहाने आणि शेवट क्या बात. कशी आहे चहा? सुंदर आहे रे. आणि कुठे आहे? स्वस्तातली चहा चांगली असते माझ्या. तोडून दे. अरे चुरा करून दे. आणि आमची ट्रिप इथे एंड झालेली आहे. टोटल किती वेळ लागला आपल्याला आदित्य? लागले 6 तास लागले. 6 तासात आम्ही इथे पोहोचलोय. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटलं पूर्ण ओव्हरऑल आमचा व्लॉग. आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. यानेच जरा मोटिवेशन मिळतं, तर प्लीज करा तुम्ही. बाय बाय.